हॅलो हाय मित्रमैत्रिणींनो, चला शुभ सकाळ. पोरींना टिफिन द्यायचा आहे म्हणून भाजी घेतली आपण. शिमला मिरची करायची आहे, शेंगदाण्याचं कूट, कोथिंबीर घेतलेली आहे. चला कढई तापत लावूया आपण आता. कढई तापते आपली. चला आता तेल टाकून घेऊया आपण. तुमच्या अंदाजानुसार टाका, तुम्हाला किती तेल पाहिजे ते. चला आता चला मोहरी टाकूया आपण आता. मोहरी छान तडतडून द्यायची आहे. मग त्याच्यामध्ये आपण शिमला मिरची घालून घ्यायची आहे. मोहरी छान तडलेली शिमला मिरची टाकून घेतली आपण त्याच्यात आता. शिमला मिरची छान परतून घ्यायची आता आपल्याला. पूर्ण टाकून घ्यायची ते आता. पूर्ण छान हलवून घ्यायची भाजी आपल्याला. त्याच्यामध्ये टाकलेली आपण ती तेलामध्ये मिक्स करून घ्यायची पूर्ण. मुलींना टिफिनसाठी आवडते ही भाजी. शेंगदाण्याचं कूट टाकल्यामुळे लहान लेकरं आवडीनं खातात. मीठ टाकून घेऊया आपण आता. त्याच्यामध्ये हळद टाकायची आपल्याला थोडी आता. छान मिक्स करून घ्यायचं आता आपल्याला ते. मीठ आणि हळद जी टाकली ती छानपणे. हळदीमुळे कलर छान आला भाजीला. आता आपण त्याच्यात लाल तिखट टाकून घेऊया. तुमच्या अंदाजानुसार टाका, तुम्हाला किती तिखट पाहिजे. थोडासा गरम मसाला आहे आमचा घरगुती, तो टाकते. छान हलवून घ्यायची आपल्याला. पाहून घ्या. छान हलवून घ्यायची छान. म्हणजे मीठ हळद पाणी सुटतं त्याला चांगलं. आणि त्याच्यातच आपल्याला आता छान हलवून घ्यायची भाजी तेल सुटेपर्यंत. मग त्याच्यामध्ये आपल्याला आता शेंगदाण्याचं कूट टाकायचं आहे. भाजी पाहू शकता किती छान दिसते आपल्याला. शेंगदाण्याचं कूट टाकूया आपण आता. शेंगदाण्याच्या कुटामुळे भाजी छान लागते. लहान मुलं आवडीनं खातात. माझ्या मुलींना शिमला मिरची खूप आवडते. शिमला मिरचीची अजून एक रेसिपी तुम्हाला नक्कीच दाखवेल. कोथिंबीर टाकून छान हलवून घ्यायचं आहे आपल्याला. त्याच्यामध्ये आता छान परतून घ्यायची आहे. हे पहा भाजी कशी दिसते आपली, पाहून घ्या. भारी वाटते भाजी. आता आपण त्याच्यावर थोडंसं वाफवून देऊया. झाकण ठेवून घेऊया आपण त्याच्यावर आता. पाहूया आपली शिजली आहे का नाही भाजी. छान हलवून घ्यायची परत पुन्हा एकदा. पाहू शकता तुम्ही आता भाजी कशी झाली आहे आपली. हे पहा शेंगदाण्याचं कूट किती छान दिसतोय. पुन्हा एकदा थोड्यावर झाकण ठेवूया आपण. परत पुन्हा पाहूया आपण भाजी शिजली का. तेल पहा किती छान सुटले आपल्या भाजीला. खूप कोरडी पण नाही करायची आपल्याला, थोडे ओलसर राहून द्यायची. बघा किती छान झाली आपली भाजी. शिजली आपली भाजी. थोड्या वेळ पुन्हा झाकण ठेवूया 5-1 मिनटं आपण. हे बघा आता आपली भाजी झालेली आहे. हे पाहून घ्या किती छान दिसते भाजी. पूर्ण छान झाली. पुन्हा झाकण ठेवूया 5 मिनटं. चला आता तुम्हाला दाखवते प्लेटमध्ये घेऊन मी भाजी कशी झाली ते. पाहून घ्या. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. कमेंट बॉक्समध्ये नक्कीच सांगा भाजी कशी झाली ती.